हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे बघणार आहोत की आरी वर्कमध्ये आपण जी बॉर्डर डिझाईन केली आहे, जस्ट एक सिंपल लाईन आहे. ती कशी वर्क करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण तुम्ही बघितलं असेल तर आपण रिंगवरती ऑलरेडी कापड लावलं आहे आणि आपण ते स्टँडवर ठेवलं आहे. तर ते फिक्सिंग झालेलं आहे. रिंगवर आपण कापड व्यवस्थित फिक्स केलं आहे. बट जेव्हा आपण बॉर्डर डिझाईन करतो तेव्हा आपल्याला थोडीशी जागाही सोडावी लागते. कारण की आपण जी बॉर्डर करणार आहोत ती राऊंड स्टँडमध्ये ही राऊंडमध्ये जाते. तर आपण हे कसं करायचं आहे, तर थोडंसं कापड आपण इथे जागा सोडलेली आहे, जी की आपण टाईटली ओढून करायची आहे डिझाईन. नाहीतर मग तिथं मध्ये डिझाईन जेव्हा आपण करतो तेव्हा ती व्यवस्थित होत नाही आपली बॉर्डरची. त्याच्यामुळे आपण इथे सुईदोऱ्याने आपलं हे रिंग आणि स्टँड एकमेकांना अटॅच करायचं आहे आपल्याला. तर हे मी सुईदोऱ्याने हे पूर्ण असं टाईटली ओढून घेत आहे. जर तुम्ही बघत असाल तर आपण जसं टाईटली ओढत जाऊ तसं कापड हे टाईट होत चाललेलं आहे. तर आपल्याला हे पूर्ण आपल्याला हे जेवढी आपल्याला आपण माप घेतलं आहे स्लीव्हजसाठीचं तेवढी जागा इथे आपण फिक्स करून घेणार आहोत रिंग विथ स्टँड. तर हे बघा, हे सुई दोऱ्याने आपल्याला हे असं करायचं आहे. जेव्हा आपण राऊंड स्टँड यूज करतो तेव्हा ही प्रोसेस आपल्याला स्लीव्हजसाठी करावीच लागते. जसजशी स्लीव्हजची डिझाईन ही पुढे जाते तसं आपण थोडंसं मागं आलो तरीही चालेल. तर इथे एंडिंगला बघा मी दोरा पॅक करून घेत आहे, पूर्ण प्रॉपर लॉक करत आहे. आपण जर इथं ढिल्ला सोडला तर डिझाईन जेव्हा आपण वर्क करतो, जेव्हा आरी वर्क करतो आपण बीड्स वर्क करतो, तेव्हा थोडंसं ते ढिल्लं पडायचे चान्सेस आहेत. सो हे मी व्यवस्थित असं पॅक करून घेत आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघा चेन स्टिच करणार आहोत, जी की खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक डिझाईनला आपण एक बॉर्डर म्हणू शकतो. तर बॉर्डरसाठी आपल्याला ही चेन स्टिच गरजेची आहे. मी इथे थ्रेडला गाठ मारलेली आहे आणि चेन स्टिच इथे मी करून घेतलेली आहे. ऑलरेडी मी डिझाईन चेन स्टिचची केली आहे. नंतर आपण डायरेक्टली बीड्स वर्क इथे बघणार आहोत. त्यानंतर आपण इथे स्टोन चेन आपण जी लावलेली आहे ती कशी लावायची आहे. याच्या आधी पण व्हिडिओ टाकला होता मी आपलं नेम वर्कसाठी, आई वर्कसाठी. तर तेव्हा देखील आपण ती डिझाईन केली होती. आत्ताही आपण इथे चेन स्टोन चेन लावणार आहोत, जी की खूप अशी हायलाईट होते. आपल्याला नेहमी ती आपलं डिझाईन पण आपल्याला वाचते आणि जेव्हा आपण एखाद्या ब्लाऊजवर वर्क करतो तेव्हा ते खूप छान उठून दिसतं. त्यासाठी आपण ती स्टोन चेन नेहमी यूज करावी. तर इथे बघा मी बीड्स वर्क करत आहे. तर बीड्स वर्क करताना तुम्ही जर पाहिलं असेल तर आपला धागा आपण जेव्हा आपण टाकतो त्याच्यामध्ये मी 3 ते 4 मणी घेते, बारीक आहे ते. त्यानंतर हे निडल जेव्हा आपण वर आणतो तेव्हा ती थोडीशी टर्न करून वरती आणायची आहे. जेणेकरून आपल्या आधीचा जो की दोरा आहे, आपला थ्रेड आहे, त्या थ्रेडमधून ती वर यायला हवी. कारण की ते एकमेकांमध्ये अटॅच होणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण आपल्या पुढच्या वर्कला जाऊ शकतो. तर इथे तुम्ही पाहिलं असेल मी स्टोन चेन घेतलेली आहे. ती आपल्याला जस्ट इथे चिटकवायची आहे. याच्यावरती स्टोन चेनला आपण थ्रेडनी देखील नंतर पुन्हा एकदा इथे वर्क करून लॉक करू शकतो. व्यवस्थित असं अटॅच करू शकतो. तर मी इथे आधी माप घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला किती हवी. देन मी ती स्टोन चेन इथे कट करणार आहे. आणि आपण इथे ग्लू यूज करणार आहे. तिथे 2-3 टाईप्सचे ग्लू येतात. तर आपण डिपेंड आहे आपण केवढं जाड वर्क करत आहोत किंवा कोणतं जाड आपल्याला इथे चिटकवायचं आहे. त्यानुसार आपण ग्लूज इथे घ्यायचा आहे. तर मी आत्ता इथे हा ग्लू घेणार आहे B7 B7 चा. तर तो असा आहे. आपण तोच ग्लूज आधी देखील यूज केला होता. आपल्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल आई वर्क करताना आपण त्यावेळेस स्टोन चेन खूप कट करून व्हिडिओ चिटकवलं होतं. तर आता इथं सिंपल अशी ही डिझाईन स्ट्रेट आहे. तर आपल्याला ती स्ट्रेटली चिटकवायची आहे. सो ती खूप इझी आहे. तुम्ही लगेच ती करू शकता. सो स्टोन चेन थोडीशी ठेवायची आहे आणि थोडीशी दाबून प्रेस करून ती लावायची आहे. अँड सेकंड असं आहे की त्याच्यावरती आपण आपल्या थ्रेडनी लॉक देखील करू शकतो. त्यानंतर स्टोन चेन आपण डायरेक्टली ठेवणार आहोत त्याच्यावरती आणि प्रेस करून ती आपण अ, दाबून म्हणजे त्याला आपण थोडंसं वाळवून घेणार आहोत. कारण की लगेच वर्क केलं शेजारी तर ते निघायचे चान्सेस आहेत. दाबून व्यवस्थित घ्यायचे आहे कारण ती अतंत्री राहू शकते यासाठी. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्टला पुन्हा एकदा बीड्स वर्क करणार आहोत, जे की आपली बॉर्डर डिझाईन आहे. बारीक बीड्स आहेत तर तेच आपण इथे वर्क करणार आहोत. तर तुम्ही पुन्हा एकदा बघा. आपण इथे बघा थोडेसे बीड्स त्यात सोडणार आहोत. देन आपण ही निडल पुन्हा आपल्या पीसमध्ये अशी टाकणार आहोत विथ थ्रेड. त्यानंतर जेव्हा निडल बाहेर काढू तेव्हा ती बाहेर आणताना थोडीशी टर्न करायची आहे. जेणेकरून आपण जी आधीची जो थ्रेड आहे आपला त्याच्यामध्ये तो अडकणं, गुंतणं हे इम्पॉर्टंट आहे. आपण एक लवकर एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण की अ, जेव्हा आपण थ्रेडची डिझाईन आपल्याला जमेल तेव्हाच आपल्याला आरी वर्क हे पूर्ण जमेल. सो जी की चेन स्टिच आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ती आपण लवकर व्हिडिओ अपलोड करणार आहोत.
तर आता मी इथं बॉर्डर डिझाईन अपलोड केली आहे. खूप इझी आहे. बट आपण नेहमीच एवढीच बॉर्डर करून जर मध्ये डॉट्स टाकले तरी ही डिझाईन आपल्याला कंप्लीटली कळेल किंवा आपल्याला वर्क करताना ती इझी होईल. तर हे बघा इथे बीड्सची डिझाईन मी पूर्ण नीट दाखवली आहे कारण की ती खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. जेव्हा निडल वर आणू तेव्हा ती टर्न करून आधीच्या दोऱ्यामध्ये अडकणं गरजेचं आहे. इथे मी 23.045 एमची निडल यूज केलेली आहे. जरीचा थ्रेड आणि हे बीड्स आहेत स्टोन चेन आहे. देन आता बॉर्डर ही नेहमी थोडीशी डार्क थोडीशी ब्रॉड असणं गरजेचं आहे. सो आपण पुन्हा एकदा आपण स्टोन चेन देखील यूज करू शकतो किंवा आपण इथे आपले मोठे बीड्स आहेत ते देखील यूज करू शकतो. साईजनुसार आपण इथे बीड्स यूज करू शकतो. माझ्याकडे ही साईज होती सो मी हीच साईज यूज केली आहे. माझी निडल तुम्हाला इथे दिसत असेल. तर बीड्स टाकताना हे असे टाकावे जेणेकरून आपल्याला ते धरताना पटकन धरता येतील. सो हे बीड्स मी 2-2 टाकणार आहे कारण की याची साईज मोठी आहे सो ते लॉक करणं सॉरी आपण जेव्हा थ्रेडमधून ते टाकतो तेव्हा ते जवळ एकमेकांमध्ये राहणं गरजेचं आहे कारण की आपण एकसाथ टाकले तर त्यांच्यामध्ये नंतर गॅप दिसला जातो. थोड्या आनंतरी ते तरंग वाटतात सो ते नेहमी आपण असेच टाकायचे आहे. तर हेच बीड्स वर्क आपण इथे पूर्ण लाईन करणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बारीक बीड्सची लाईन करणार आहोत आणि याच्यानंतरची डिझाईन आपण लवकर अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे आपण बीड्सचंच वर्क करत आहोत. तुम्हाला आता थोडं दिसलं असेल की आपण जेव्हा थ्रेडवर आणतो तेव्हा तो आणतानाच आधीच्या ह्याच्यामध्ये आपण तो टर्न करूनच थ्रेड हा सेकंड बीड्स वर्क करण्यासाठी आपण स्टार्ट करतो. त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. तर मी आता हा व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला दाखवलं की स्टँडला जेव्हा आपण आपलं कापड लावतो त्यानंतर ते आपल्याला विथ स्टँड कसं लावायचं आहे बॉर्डर डिझाईनसाठी दोरे आपण यूज केले आहेत तिथे. सो ते कसे ते आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला हा ह्याच्यावरच्या डिझाईनचा असणार आहे किंवा अजून नवीन असतील. सो तोपर्यंत तुम्ही नक्की चॅनलवरती राहा आपल्या. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे आपली ही डिझाईन एवढीच आहे. आपण तुम्ही बघत असाल व्यवस्थित आपण बीड्सचं इथं वर्क करत आहोत. सो थ्रेड आणताना देखील व्यवस्थित आणत आहोत आणि ही डिझाईन खूप फास्ट होते आपली नेहमी. फक्त आपल्याला चेन स्टिच जमणं खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर आपण बारीक बीड्सची डिझाईन केली आहे आणि ही डिझाईन आपली इथेच संपलेली आहे. याच्यानंतर आपलं नेक्स्ट वर्क असेल ते आपण लवकरच अपलोड करू. अँड ही डिझाईन कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.